ओमकार ओमकार आता नवीन कोण आला मिलिंद. आणि सुरुवातीचा कोण आहे जीवेश. हा बॅट्समन कोण आला? मिलिंद मोठाच आहे. त्यांचा पण मोठा आहे. यावेळी मिलिंद येतोय नवीन फलंदाज दुसऱ्या क्रमांकासाठी आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय प्रशांतांनी नक्कीच एक कंजूसभरी गोलंदाजीची सुरुवात इथे मात्र केलेली आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल प्रशांत. हॅलो नंतर फोन कर कॉमेंटर करते नंतर फोन. यावेळी मात्र बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर प्रशांतचा मात्र आत्मविश्वास बुलंद होतोय आणि कुठेतरी प्रशांत आपल्या संघाला पहिल्याच षटकात अगदी फ्रंट फूटवर आणून ठेवतोय. एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना प्रशांत यांच्या हातातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक सुद्धा त्याला चांगली साथ देत आहेत. रॅटांना राऊंड विकेट. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रफुल्ल पाटील जे की आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण करत आहेत. इथे मात्र कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रशांतने फक्त आणि फक्त एक धाव खर्च करून दोन महत्त्वाचे फलंदाज बाद करून तमाम रसिक प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने मनं जिंकली. एक सुसाट तोडफोड गोलंदाजी त्याच्या मार्फत आपण पाहत आहोत. यावेळी पुन्हा एकदा राऊंड विकेट पुढला चेंडू. यावेळी नक्कीच आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने तटवलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला करून तरार चेंडू होतोय फरार. प्रफुल्ल या
संघात अर्थात प्रशांत वारिक आपण पाहिलं तर या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात प्रफुल्ल नावाचे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, तर इथे गोलंदाजीच्या मोर्चावर प्रफुल्ल. यावेळी प्रफुल्ल कशा रीतीने गोलंदाजी करेल हे पाहण्यासाठी तमाम रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक नक्कीच आज सुट्टीच्या दिवशी या भव्य दिवस स्पर्धेसाठी इथे आलेले आहेत. क्रिकेटचा मनमुराद आनंद पुढील 3 दिवस ते घेणार आहेत, यात मात्र शंका नाही. प्रफुल्ल यांचा पहिला चेंडू राईट मोर द विकेट, लेफ्ट अँड राऊंड विकेट. यावेळी ओहो, अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहता पाहता इथे मात्र तिसरा धक्का क्षेत्ररक्षण करणारा संघ विरोधी संघाला देतोय आणि अफलातून गोलंदाजीच्या सोबत जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला या संघाच्या मार्फत पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आपण पाहिलं तर आपले मित्र संतोष निलंगे, कालच्या दिवसात अतिशय सुमधुर समालोचन त्यांच्या आवाजात आपण ऐकलं, असा संतोष निलंगे आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड विकेटसाठी सज्ज आहे. अर्थात प्रफुल्ल, यावेळी आदित्य, एक धुवाधार फलंदाज म्हणून ज्याची असोसिएशनमध्ये ओळख आहे असा आदित्य ऑन स्ट्राईक. यावेळी आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचा एक अनोख्या शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा चेंडू मात्र स्वैर आहे. वाईड. एक अवांत धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 7 या अंकावर. यावेळी डिफेंड पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच लेग बिफोर डब्ल्यूचा हलकासा अपील, परंतु त्या अपीलमध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळाला. याच्यामुळेच पंचांनी हा अपील फेटाळून लावला आणि इथे एक चोरट्या स्वरूपाची धाव नक्कीच पूर्ण झाली. धावसंख्या मात्र इथे 8. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना इथे मात्र फलंदाजी करणारा संघ 8 या धावसंख्येवर आपण पाहिलं. 4 षटकांचा सामना आहे. कुठेतरी मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. यावेळी मात्र नक्कीच माझ्या शब्दांना सन्मान देतोय वैभव आणि एक मोठा कुठेतरी आपण पाहिलं तर कमी धावा होत्या. या फटक्यानंतर धावांना पुन्हा एकदा एक मजबूत आकार निर्माण प्राप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचत आहे अर्थात 14. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र एक खराब फटका, बॅक टू बॉलर तटवलेला फटका मात्र नक्कीच नोमॅन लँडमध्ये पडल्यानंतर कुठेतरी एक चोरट्या स्वरूपाची धाव दोन्ही फलंदाजाने सुंदर रनिंग बिटवीन विकेट स्वरूपात पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने पुन्हा एकदा आपल्या धावसंख्येला वाढवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अर्थात षटक क्रमांक दुसरं सुरू असताना 15. यावेळी पुढला चेंडू. फुलटॉच पद्धतीचा चेंडू, परंतु चांगल्या रीतीने कनेक्ट होत नाही बॅटवर आणि नक्कीच हा चेंडू मोठ्या फटक्यात कन्वर्ट न होता चेंडू मात्र जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. मंगेश म्हात्रे तिथे क्षेत्ररक्षक आहे. मंगेश म्हात्रे आपण पाहिलं, मंगेश म्हात्रे सॉरी प्रशांत
हॅलो. कणगुटकर 11 कालोशी संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 22 या धावसंख्येवर कणगुटकर 11 कालोशी संघाचे संघमालक आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय माजी उपसरपंच श्री संतोष दत्तात्रय कणगुटकर पॅन्डलमध्ये उपस्थित आहेत. कालच्या दिवसात इलाइट संगम हा संघ सुद्धा सुपर 12 मध्ये पोहोचलेला आहे. या संघाचे संघमालक आदरणीय श्री सर्वेश राऊत व श्वेत गुळेकर आहेत. पुरस्कृत 22. या दोन यावेळी पुढला चेंडू इथे मात्र जागच्या जाग्यावरून तटवलेला चेंडू जातो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे मात्र दुसऱ्या ॲटम मध्ये क्षेत्ररक्षक हा झेल घेतोय अर्थात योगेश भगत. यावेळी 5 बाद 22 अशी कणगुटकर 11 कालुशी संघाची धावसंख्या. संतोष निलंगे आज मात्र अतिशय फॉर्म मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पुढला चेंडू यावेळी मात्र इथे संतोष निलंगेची गय फलंदाज
डावखुरा फलंदाज, डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय दिवेश याच्या रूपाने. संतोष निलंगे याने मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. एक षटकार सोडला, षटकार वगळता नक्कीच 3 गडी बाद केलेले आहेत आतापर्यंत. दिवेश ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँड बॅट्समन दिवेशला आपण पाहतोय फलंदाजीच्या मोर्चावर. संतोष निलंगे राऊंड विकेट पुन्हा एकदा. इथे मात्र आडव्या बॅटने तटवलं चेंडू. नक्कीच आपण पाहिलं तर मंगेश म्हात्रे चेंडूचा पिछा करत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रन बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण. दोन धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 30. त्याच्या बरोबर समोर आहे, एकदम समोर. आणि तिथंच ती सगळी दुकानं आहेत ह्याची, तेच मिळतात सगळे. 30 रन, लॉस ऑफ 6 विकेट. इथे मात्र अंतिम व महत्त्वाच्या षटकासाठी आपण पाहतोय संघाचे संघनायक स्वतः इथे मैदानात गोलंदाजीच्या मोर्चावर दाखल झालेले आहेत. तीस धावा धावफलकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक आपण पाहिलं तर 10ची सरासरी इथे फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत असताना राखलेली आहे. यावेळी अंतिम षटक, नेहमी अंतिम षटकाला आपण हाणामारीचं षटक संबोधतो, ओळखतो. हे षटक मात्र कशा रीतीने ठरेल हे मात्र 2 खेळाडूंवर अवलंबून आहे. एका बाजूला वैभव तर एका बाजूला मंगेश. मंगेश आणि वैभव यांचं हे द्वंद्व युद्ध आपल्याला अंतिम षटकात पाहायला मिळेल. पाहूया कोण कोणावर वरचढ ठरतोय. यावेळी पहिला चेंडू मंगेश म्हात्रे यांचा राईट मोर द विकेट. यावेळी फुलडॉट पद्धतीचा चेंडू अर्थात मनगटाचा उपयोग करून क्लिक करतोय. फाईन लीगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तटस्थ होता आणि योगेश भगत यांनी कोणतीही चुकी, प्रशांत यांनी कोणतीही चुकी केली नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलं व दोन्ही फलंदाजांना मात्र एकच धावेवर थांबायला लावलं. 31 धावा धावफलकावर. स्ट्राईक रोटेड होत असताना आपण पाहतो स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज दिवेश. हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक अरुण गोंधळे यांच्या वतीने आलेलं आहे मंगेश म्हात्रे यांच्यासाठी. यावेळी दिवेश ऑन स्ट्राईक. पुढला चेंडू राऊंड विकेट. इथे मात्र बॅट चेज घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. चांगलं यष्टीरक्षकाचं काम आपले अध्यक्ष या मैदानावर दाखवत आहेत. त्याच पद्धतीने प्रथम मागच्या षटकात फलंदाजी करत असताना हरीश घरत यांनी सुद्धा आपल्या वैयक्तिक पहिल्याच चेंडूवर एक धुवाधार षटकार लगावला होता. पुन्हा एकदा पुढला चेंडू. इथे मात्र बॅट चेज घेऊन चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर गली क्षेत्रात ट्रॅव्हल होत असताना एक धाव. 32. इथे मात्र मंगेशचं कौतुक झालं पाहिजे. अंतिम षटक हे हाणामारीचं षटक असतं. अंतिम षटकात मोठी फटके आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र मंगेश कोणत्याही प्रकारचा मोठा फटका फलंदाजाला मारून देत नाही. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच कसा बसा ढकलून देतोय वैभव आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये दोन्ही फलंदाज अगदी सुंदररित्या पूर्ण करत आहेत, रूपांतर करत आहेत. धावसंख्या 2 निवाड, धावसंख्या 34. अंतिम षटक सुरू आहे. 34 धावा धावफलकावर. पहिला सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय अर्थात कनगुटकर 11 काळोशी वर्सेस
निर्वी गावन पुरस्कृत मानी. या दोन संघामध्ये मानी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. दरम्यान धावफलकावर अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर वैभव पुन्हा एकदा आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. चांगलं योगदानाच्या या सामन्यात वैभव याच्याकडून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट मंगेश म्हात्रे यांचा पुढला चेंडू. यावेळी बॅकफुटवर जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक धाव पूर्ण. अशा रीतीने संघनायकांना माझी नम्र विनंती असणार आहे की आपण नाणेफेकीसाठी आपली लिस्ट प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जा. जोपर्यंत आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. पहिल्या फेरीत आपण फलंदाजी करत असताना मानी संघाच्या धावसंख्या झालेल्या ते 39. विरोधी संघाला 40 धावांची गरज आहे. जोपर्यंत दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल तोपर्यंत मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो एक जबरदस्त मराठी समालोचक यश मापगावकर सर. थँक्यू व्हेरी मच. हॅलो. चला, दोन्ही संघांना माझा हा दुसरा पुकार. फ्रेशबेक हाऊस मानी विरुद्ध अंश 11 खंडाळे या दोन संघांच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असणार आहे की आपण लवकरात लवकर इथे कॉमेंट बॅट्समन टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला, दोन्ही संघांच्या संघनायकांनी त्वरित यायचं आहे. आमच्या समोर दोन्ही संघांचे संघनायक येत असताना आपण पाहतो एका बाजूला आपल्या खंडाळ्याची शान पप्या पाटील, अंश 11 खंडाळे संघाचे संघनायक, एक अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये नावाजलेले खेळाडू. उपसरपंच साहेब, माजी उपसरपंच साहेब, मी नम्र विनंती कर ठीक ओके. उपसरपंच साहेब, प्रभाकर तुंतुने यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल की आपण त्वरित यायचं आहे. एका बाजूला फ्रेशबेक हाऊस मानी संघाचा संघनायक, तर दुसऱ्या बाजूला अंश 11 खंडाळे संघाचा संघनायक पप्या पाटील. चला, संघनायक प्रभाकर साहेब तुंतुने अर्थात ग्रुप ग्राम पंचायत खंडाळचे विद्यमान आदरणीय उपसरपंच. आपण पाहिलं तर कालच्या दिवशी सुद्धा त्यांनी आवर्जून या स्पर्धेसाठी हजेरी लावली होती. आज सुद्धा ते लवकरात लवकर आपला
बहुमूल्य वेळ खर्च करून इथे आलेले आहेत. त्यांच्या समेत माजी उपसरपंच आदरणीय अशोक थळेसुद्धा आलेले आहेत. सर्व मान्यवरांची मी नंतर नावं जाहीर करणारच आहे. थँक्यू. चला दोन्ही संघ नायक चेंडू तपासत आहेत, कारण चेंडू तपासणं खूप गरजेचं आहे. कोणता चेंडू योग्य आपल्याला आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं. हेच निरीक्षण सुशील म्हात्रे आणि पप्या पाटील करत आहेत. फ्रेशबेक हाऊस माणी संघाचे संघनायक, एक डावखोरे जबरदस्त फलंदाज ज्यांनी खंडाळे असोसिएशनमध्ये कित्येक वर्ष धुवाधार फलंदाजी केली, असे सुशील म्हात्रे. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात 80-11 खंडाळे संघाचे संघनायक पप्या पाटील. मित्रांनो, फ्रेशबेक हाऊस माणी आणि 80-11 खंडाळे हा सामनासुद्धा अतिशय रोमांचक आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे संघनायक इथे टॉसबॉक्समध्ये आलेले आहेत. सर्वप्रथम मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तर माझी नम्र विनंती असणार मान्यवरांना की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. इथे मात्र 80-11 खंडाळे संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. अभिनंदन पप्या पाटील. तर नक्कीच टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी यापैकी काय निर्णय असेल तुझा? मी फलंदाजी करेन पहिली. फलंदाजी घेण्यामागे खास कारण काय असेल? कारण विरोधी संघ पण चांगला आहे, विरोधी संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहे. परंतु तुम्ही आपण पाहिलं तर सर्रास आपण असोसिएशनमध्ये किंवा असो किंवा या स्पर्धेत ज्या ज्या संघनायकांनी टॉस जिंकला आहे त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं, परंतु हा तुझा हटके निर्णय काय आहे? त्याच्यामध्ये काय तुझं कारण आहे, काय सिक्रेट आहे? लीग पद्धत आहे ना, नंतर चान्स भेटेल एकदा, म्हणून पहिली बॅटिंग करून बघतो विनिंग होते काय. एकंदरीत फलंदाजी करून थोडंसं टेन्शन कमी करशील आणि फिल्डिंग करून गोलंदाजी करून नक्कीच विरोधी संघावर मात करण्याचं तुझं हे प्लॅनिंग आहे. नक्कीच तुला शुभेच्छा. आणि माझ्या समवेत आहेत अर्थात सुशील म्हात्रे. सुशील मित्र 2 मिनिटं थांबायचं आहे. अर्थात आपण पाहिलं तर पप्या पाटील यांनी नाणेफेकीचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. अर्थात तुझ्या वाट्याला क्षेत्ररक्षण आले. क्षेत्ररक्षण करत असताना पप्या पाटीलच्या संघाला किंबहुना 80-11 खंडाळे संघाला तू कितपत रोखशील किंवा तुझी काय रणनीती असेल, किंवा क्षेत्ररक्षण करताना असे 2 चांगले गोलंदाज कोण आहेत? मला सुद्धा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच करायचं होतं. आता क्षेत्ररक्षण भेटलं मला, तर पप्प्याच्या टीममध्ये बॅट्समन चांगले आहेत, त्यामुळे मला 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. थोडक्यात तुला जे हवं होतं ते मिळालं. अर्थात नाणेफेकीत जर तू जिंकला असतास तर पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारून पप्या पाटीलला रोखण्याचा प्रयत्न केला असतास. आता मात्र तुला तेच काम करायचं आहे आणि या कामासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद वेळे सर. आपण पाहतोय KPPL सीझन 3 काय जबरदस्त आयोजनामध्ये असणारी क्रिकेटची भव्य दिव्यता स्पष्ट करणारी आजची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण अनुभवत आहोत. आणखी 2 दिवस तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. यावेळेचा फटका जबरदस्त स्ट्रोक मैदानावरती. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, त्याच्या हातामध्ये चेंडू, त्याला निवडलाय मैदानावरती. फलंदाज सजला. नतमस्तक मी त्यांच्या चरणी, ज्यांनी हा भारत देश घडवला. आज आपण पाहिलं तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान यानुसार आपण प्रत्येक त्या नियमानुसार त्या कायद्यानुसार वागत
प्रत्येकाच्या या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना असतील, स्वातंत्र्याचा दिलेला अधिकार असेल, त्यानंतर बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य असेल, या ज्या सर्व घटना आपण पाहतो त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी नक्कीच त्यांची आठवण करून देईन. कारण अत्यंत महत्त्वाचं संविधान, त्या संविधानानुसार आपला भारत देश चालतो आणि प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला जगायचं असतं त्या ठिकाणी संविधान हा फार महत्त्वाची बाब आहे, जे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लागू पडतं. तर आजचा दिवस भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. 26 जानेवारी 1950 ज्यावेळेस संविधान आपण स्वीकारलं, संविधानाची बांधणी केली होती, या दरम्यान आपण पाहतोय चेंडू बाउंड्रीलाईनच्या दिशेला सीमा रेषापार येतोय. ती पूर्ण केलं गेलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती 17 फॉर लॉस ऑफ 1 विकेट्स. अशा पद्धतीनं आपण पाहतोय धावफलकावरती येणारी धावसंख्या. खंडाळा पंचक्रोशी प्रीमियर लीग सन्मान्य आमदार महेंद्र दळवी यांनी पुरस्कृत केलेली लीग आपण या ठिकाणी पाहतोय. 40 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे आणि त्यासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पूर्ण झालेलं पाहिलं आणि यानंतर मात्र अजूनही 3 षटकं मैदानावरती येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मैदानावरती गोलंदाजच्या मोर्चावरती येईल. स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडवरती असणारे फलंदाज सुद्धा स्थित होताना पाहायला मिळतील. आता मात्र क्षेत्ररक्षण विस्तारलेलं पाहायला मिळेल आणि प्रामुख्यानं संधी असेल ती गोलंदाजांना ब्रेक थ्रू मिळवण्याची. यावेळेचा चेंडू बीमर मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बीमर आहे आणि यानंतर मात्र फ्री हिट मैदानावरती पाहायला मिळेल. क्रिकेट क्रमांक 21 अन्वये आपण पाहतोय. बरेचसे रूल आहेत त्यामधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 21 बीमर मैदानावरती आलाय आणि यानंतर मात्र असेल फ्री हिट. धावफलकावरती एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यानंतर मात्र 2 धावा धावफलकावरती पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मैदानावरती आहे. धावफलकावरती 20 धावा आल्यात. 20 कम्स अप अशा या माध्यमातून असणारी ही फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अत्यंत चांगला कॅच मैदानावरती डीप स्कोर लाईक रिजनला फलंदाज होईल बाद. वीस धावा धावफलकावरती स्कोर केल्या गेल्यात. आमचे साथी गुणलेखक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अत्यंत चांगलं गुणलेखन आहे. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय. धावफलकावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि यावेळेस मात्र फलंदाज मैदानावरतून परतेल. बॅक टू द पवेलियन. नजर हटी और दुर्घटना घटी.
बॅट्समन लवकर येत नाही आहे. अंपायरच्या माध्यमातून आम्हाला सूचना दिली गेली आहे, बॅट्समन तुम्ही खूप लेट येत आहे. त्यानंतर 2 इनिंग संपल्यानंतर ज्यांची सामना आहे त्यांनी लगोलग आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि बॅट्समनसुद्धा जर लवकर क्रीजवरती आला नाही तर त्यांना सुद्धा पेनलाइज केलं जाईल. ही आयोजकांच्या माध्यमातून असणारी सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी लागली आहे. 21 धावा, 40 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. यावेळेस हा फटका आपण पाहतोय मैदानावरती प्रहार केला गेला, चेंडू ट्रॅव्हल करतोय, सीमा रेषा पार येतोय, दर्जेदार चौका. त्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. 25 धावा धावफलकावरती बनल्या, 40 धावांचं टार्गेट अचीव करावं लागेल. मॅच मध्ये आपण पाहतो एका बाजूनं झुंज देत असताना संघ पाहायला मिळतोय निर्वी गावण पुरस्कृत मानी आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय कनगुटकर 11. यावेळेस मात्र लेटकट केलंय, क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत फील्ड केलं जाईल. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय, एका धावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. धावफलकावरती आता मात्र 27 धावा स्कोरबुकवरती अर्जित केल्या गेल्यात. प्रत्येक चेंडूवरती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 40 धावांसाठीचा सुरू असणारा संघर्ष आपण मैदानावरती अनुभवतोय. प्रामुख्यानं आपण संघ पाहिले तर चांगली फलंदाजी सुद्धा सुरू आहे असं मी म्हणेन, मात्र मध्ये मध्ये असणारे ब्रेक थ्रू सुद्धा या मॅचला या ठिकाणी कुठेतरी कलाटणी देणारे पाहायला मिळतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर टेक्निकली स्ट्रॉंग शूट मैदानावरती पाहायला मिळत आहे. प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर एका धावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न 2 धावांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. यासिनजी आपण जर पाहिलं तर कॉपी बुक स्टाईल खेळण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याचदा आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय की अक्रॉस द लाईन पाण्याची सोय व्यवस्था मैदानावरती करायची आहे. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 11 धावांची रिक्वायरमेंट आहे आणि सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकं ही मैदानावरती पूर्ण होत आहेत आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये 11 धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. 11 रन्स टू बी नीडेड इन रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. हॅलो. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्हाला लाभलेले मान्यवर सन्माननीय विजय गायकवाड, प्रकाश तुंतुणे, हरी बहिरोलकर, नरेश थळे, संतोष मुळुसकर, मनोज मुळुसकर, मधुकर तुंतुणे, माझ्या शब्दसुमनाने त्यांचं हार्दिक स्वागत करतो व सर्व मान्यवरांना माझी नम्र विनंती असणार आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करतोय. यावेळेस मात्र चेंडू वरती प्रहार जरूर केला, चेंडू येतो बाउंड लाईनच्या दिशेला, चेंडू सीमा रेषा पार येतोय.
धावलकावरती येणारी धावसंख्या आपण पाहिली तर आता मात्र 34 धावा धावलकावरती अर्जित केल्या गेल्यात. 6 धावांची रिक्वायरमेंट आपण या सामन्यामध्ये पाहतोय. KPPL सीझन 3 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, यूट्यूब लाईव्हला जोडल्या गेलेल्या यूट्यूबर्स आणि प्रेक्षकांचं आणि त्याबरोबरीनं या स्पर्धेसाठी मुख्य आयोजकांच्या माध्यमातून सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातो या स्पर्धेवरती प्रेम करणाऱ्या सर्व या क्रीडाप्रेमींवरती. 6 धावांची नीड आपण पाहतोय. धावलकावरती 34 धावा जोडल्या गेल्यात. यावेळेचा फटका चेंडूवरती केला प्रहार, चेंडू येतोय डीप स्कोअर लेग सी. समोर याचा